विद्यार्थी मित्रो, आज आपल्याला इयत्ता 11वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील काव्यगुण या घटकाचा अभ्यास करायचा आहे। व्याकरणामध्ये असलेला हा दुसरा घटक आहे काव्यगुण। या पूर्वीच्या तासाला आपण एका घटकाचा अभ्यास केला, ते म्हणजे शब्दशक्ती। बघा, काव्यगुण या घटकामध्ये काव्य म्हणजे कविता किंवा काव्य असं त्याला म्हटलं जातं। यातील काही उदाहरणं आपण वाचायचेत आणि त्यातील व्यक्तीचा कोणता गुण दिसून येतो ते आपल्या लक्षात येते। उदाहरणार्थ बघा, पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत। पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत। पराक्रमी शूरवीर असतो, त्याला रणांगणावर जरी मृत्यू आला तरी तो घाबरत नाही, भीत नाही। म्हणजे त्याचा कोणता गुण इथं लक्षात येतो? आपल्या पराक्रम हा गुण आपल्या लक्षात येतो। दुसरं उदाहरण, रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली। रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली म्हणजे रामरावांचा दानशूरपणा हा गुण आपल्या लक्षात येतो। त्यानंतर पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत। पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या म्हणजे मनाने श्रीमंत असलेल्या मोठ्या व्यक्तीच्या घरी वार लावून जेवत असत, म्हणजे परोपकारी वृत्ती। संतांनी परोपकार ही जीवनाची इति कर्तव्यता मानली, म्हणजे संतांची संवेदनशीलता आपल्याला लक्षात येते। पक्षाचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे आपण हे पाहून तो कळवळला। पक्षाचा प्राण चालला हे पाहून त्याला कळवळा आला, म्हणजे करुणा येणं, दया वाटणं। हे उदाहरण पाहिल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की पराक्रम, उदारता किंवा औदार्य, परोपकार, संवेदनशीलता, करुणा यासारखे गुण व्यक्तीमध्ये दिसून येतात। या व्यक्तीप्रमाणेच काव्यातही काही गुण असतात। अशा गुणामुळे काव्य उठावदार आणि प्रभावी होण्यामध्ये मदत होते, हे आपल्या लक्षात येतं। बघा, हे 5 उदाहरणं जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येतं की व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात, तर काव्याच्या ठिकाणी काही गुण असतात। विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलतं, तर विविध गुणांमुळे काव्य सुद्धा सुंदर आणि उठून दिसतं। या विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वामुळे त्या व्यक्तीचं जीवन फुलून येतं किंवा बहुश्रुत बनतं। त्याचं व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवतं, पर्सनॅलिटी त्याला बहुश्रुत बनवते। या गुणामुळे काव्याला सुद्धा सौंदर्याचा साज चढतो। अशा प्रकारे व्यक्तीमध्ये जसे गुण असतात तसे काव्यात सुद्धा गुण महत्वाचे असतात, आणि काव्याच्या गुणामुळे त्या ठिकाणी काव्य उठून दिसतं, सुंदर दिसतं, काव्याला सौंदर्याचा साज चढतो। काव्याच्या ठायी असलेल्या या गुणांचा आपण विचार करूया। काव्य रचनेतील अनेक गुणांपैकी प्रसाद, माधुर्य आणि ओज हे 3 गुण महत्वाचे असतात। प्रसाद दुसरा गुण, माधुर्य आणि तिसरा गुण आहे ओज। ओज हे 3 गुण महत्वाचे आहेत। या काव्य गुणातील शब्दांची काही वैशिष्ट्य आहेत। पहिलं वैशिष्ट्य आहे, सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज, सुलभ असे शब्द काव्यामध्ये असतात। सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज, सुलभ असे शब्द काव्यामध्ये असतात। नंबर 2, शब्दामध्ये नाद, मधुरता असते, म्हणजे नाद असतो, मधुर असते, कानाला गोड वाटतं।
त्याचप्रमाणे काव्यातील शब्दामध्ये गेयता असते, म्हणजे गाता येतं. त्याच्या अर्थाचा आंतरिक गोडवा आपल्याला जाणवतो आणि त्या काव्यगुणातील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव हा अतिशय महत्वाचा असतो. तो जो भाव आहे कवीला सांगायचा आहे तोही आपल्याला ध्वनित होतो. अशा प्रकारच्या शब्दामधून काव्याची शोभा वाढते व ती काव्य श्रवणीय ठरतात. श्रेष्ठ दर्जाची काव्य आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. रसिकांना ती मुखोद्गत होतात. बघा, चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले, कशी उपमा दिलेली आहे. किंवा त्या ठिकाणी वाटेवर काटे वेचित चाललो चालले, वाटले जसा फुला फुलात चाललो. अशासारखी काव्य संतांनी रचलेली अभंग, गीत, भावगीत, भक्तिगीत, सुंदर अशी गीत असतील ती कानाला आल्हाद देतात, आनंद मिळतो, मनाला मन प्रसन्न होतं. त्यातील आपल्याला एका एका गुणाचा अभ्यास करायचा. पहिला प्रसाद हा गुण हा कशा प्रकारचा. प्रसाद याचा अर्थ सुलभता किंवा सोपेपणा. सुलभता किंवा सोपेपणा याला प्रसाद गुण म्हटलं जातं. सुलभ असतं काव्य, सोपं असतं. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो काव्याचा गुण असतो त्याला प्रसाद म्हणतात. या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य म्हणतात. प्रासादिक काव्य, प्रासादिक काव्य असं म्हटलं जातं. या प्रसाद गुणांची काही वैशिष्ट्ये किंवा लक्षण आहेत. त्याची काही लक्षणं किंवा वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हा प्रसाद हा काव्यगुण जो आहे सर्व गुणांना पुष्टी देणारा, सर्व गुणांना पुष्टी देणारा. पुष्टी म्हणजे बळकटी. दुसरं वैशिष्ट्य की काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. प्रसाद हा गुण उत्पन्न होण्यासाठी परिचयाचे शब्द आणि वाक्यरचना सरळ असावी लागते. दुसरा वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य ते म्हणजे साधी, सोपी, सरळ शब्दरचना असते. साधी असते. वाटेवर काटे वेचित चाललो, वाटले जसा फुला फुलात, सरळ सरळ रचना केली. किंवा चौथं वैशिष्ट्य ते म्हणजे सोपी, सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना. सोपी असते आणि साधा बोध होतो त्यातून आणि चटकन अर्थ समजतो, तेव्हा प्रासादिक रचना असे असते असं आपण म्हटलं जातं. इथं उदाहरण दिलेलं आहे बघा. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितेचं उदाहरण आहे. उदाहरणार्थ, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीश, त्या मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. फुलराणी ही त्यांची अतिशय गाजलेली कविता. बघा किती सुंदर उदाहरण दिलेले. हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. अशा प्रकारे सुंदर रचना त्यामध्ये केलेली असते. इंदिरा संतांची एक काव्याची ओळ या ठिकाणी दिलेली. पडवळा पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून. पडवळा, दुसरं उदाहरण, पडवळा भोपळ्यांची
कडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, आळी ठेविली भाजून. कवयित्री इंदिरा संत यांच्या काव्यातील हा एवढीच उदाहरण आहे. आणि पहिलं आहे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. काव्यलेखन करताना बालकवी असं त्यांनी टोपण नाव धारण केलं. अशा प्रकारे प्रसाद हा गुण आहे. दुसरा गुण बघायचा आपल्याला काव्याचा, तो म्हणजे माधुर्य, मधुरता किंवा गोडी. तर माधुर्य हा गुण कसा असतो बघा, त्याची काही वैशिष्ट्य सांगितले जातात की काव्यामध्ये सोप्या शब्दाप्रमाणेच कोमल मृदू वर्ण असलेले शब्द असतात. मृदू वर्ण आणि कठीण वर्ण. ज्या अक्षरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो ते दीर्घ, ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो ते मृदू वर्ण, ह्रस्व स्वर. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य हा गुण असतो. म्हणून माधुर्य म्हणजे गोडवा. त्याची काही वैशिष्ट्य आहेत बघा. काय वैशिष्ट्य आहेत? पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं, यामध्ये मृदू वर्णाचा वापर केला जातो. कठीण वर्ण वापरले जात नाहीत. किंवा अनुस्वार, ह्रस्व शब्द इत्यादीमुळे कर्णमधुरता येते. अनुस्वार दिलेले असतात किंवा ह्रस्व स्वर वापरले जातात, दीर्घ स्वर नाही. ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर म्हटलं जातं. तिसरं वैशिष्ट्य, रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो. त्याच्यामध्ये गोडवा असतो. आणि चौथा वैशिष्ट्य, या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात. आपलं चित्त हे तल्लीन होतं, एकरूप होतं. इथं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं एक पद दिलेलं इथं, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटता कमलदल होई बंदी भृंग, तरी सोडेना ध्यास गुंजनात दंग. बघा, राधाधर मधु मिलिंद, जय जय रामारमण गोविंद, असे दुसरं उदाहरण या ठिकाणी सांगितलं जातं. कालिंदी तटपुलिंद लांछित सुर नुत पादारविंद. अशा प्रकारे या ठिकाणी मृदू वर्णाचा वापर या ठिकाणी केला जातो. किंवा हे मंद मंद पद सुंदर कुंददंती, चाले जसा मद धुरंधर इंद्रदंती. असं सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत. इथलं उदाहरण आपण घेऊया. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद. मधु सेवनानंद स्वच्छंद हा धुंद. मिटता कमलदल होई बंदी भृंग. मिटता कमलदल होई बंदी भृंग. होई बंदी भृंग. भृंग म्हणजे भुंगा. तरी सोडिना ध्यास गुंजनात दंग. तरी सोडिना ध्यास गुंजनात दंग. अशा प्रकारचे काव्य
यामध्ये माधुर्य सांगितलं जातं, गोडवा सांगितलं जातं, मृदू वर्णाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. तिसरा काव्याचा गुण येतो म्हणजे ओज. ओज हे दोन काव्यगुण आपल्या लक्षात आले असतील, प्रसाद आणि माधुर्य. तिसरा जो आहे ओज. ओज म्हणजे भाषेतील उत्साह, जोश किंवा आवेश याला ओज गुण म्हटलं जातं. भाषेतील उत्साह, जोश किंवा आवेश, जोमदारपणा याला ओज म्हटलं जातं. काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते. वीरश्री, वीरश्रीचं वर्णन, त्यामध्ये शौर्याचं, वीराचं वर्णन केलेलं असतं. जोश उत्पन्न होतो, उत्साह संचारल्यासारखं होतं. याची काही वैशिष्ट्य आहेत. हा काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. अंतःकरण मनाला भिडणारा असतो, अंतःकरणाला ताजतवाना करतो. वीर आणि रौद्र रसांना पुष्टीकारक आहे. भाषेतील वीर रस आणि रौद्र रस, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडविल राई राई एवढ्या, वीर रसाचं वर्णन आहे. किंवा गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, अशा प्रकारे वीर रसाचं वर्णन त्यामध्ये केलेलं असतं. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर केला जातो. जोडाक्षर वापरले जातात, कठोर वर्ण, कठीण शब्द वापरले जातात किंवा दीर्घ सामासिक शब्द वापरले जातात. आणि या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेमध्ये जोरकसपणा येतो. याला ओज हा गुण त्या काव्यामध्ये आहे असं म्हटलं जातं. इथे उदाहरण दिले बघा, कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेचं उदाहरण दिलेले. कवी कुसुमाग्रजांनी म्हटलं, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे दडलेले. अशा प्रकारे गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार असं वर्णन त्यामध्ये केलेले. युद्धाच्या प्रसंगी अशा प्रकारचे स्फूर्तिदायक गीतं त्या ठिकाणी गायली जातात, तेव्हा ओज गुण त्या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र, हा काव्यगुणातील हा प्रकार या ठिकाणी संपलेला आहे. प्रसाद, माधुर्य आणि ओज या तिन्ही गुणांचा अभ्यास या ठिकाणी आपण केला. हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.